नमस्कार मित्रांनो, आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामध्ये इयत्ता 5वी आणि विषय मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी यातील वेगळे पद ओळखा हा घटक समजून घेणार आहोत। वेगळे पद शोधा। आता वेगळे पद शोधा म्हणजे काय करायचे आपल्याला, तर पुढील प्रश्नामध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दाखवल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 कोणत्या तरी बाबतीत समान असतात, म्हणजे सारखे असतात, सेम टू सेम असतात। कशा असतात? सेम टू सेम असतात। आता आपल्याला निवडायचं काय आहे की एक काहीतरी चेंज असतो, एक बदल असतो एका आकृतीमध्ये, तो बदल आपल्याला ओळखायचा आणि आकृती हे करायची, आपल्याला वेगळी करायची आहे। ठीक आहे। तर आता ही आकृती आपण पाहिलेली आहे, बरोबर आहे। आता याच्यामध्ये बघा सगळ्या ठिकाणी अक्षर दिलेले, काय दिलेले? अक्षर A B C D चे मधील P Q R S अक्षर दिलेले आहे। पण सगळ्या आकृतीमध्ये गोल आहे, बरोबर आहे। मग वेगळं काय असू शकतं बरं याच्यामध्ये? तर बघा या ठिकाणी जर बघितलं आपण P Q R S आणि पुन्हा P असे बाण जातात चक्र। इकडे बघितलं तर बघा P पण सुरुवात करू, P Q त्यानंतर R, R नंतर S आणि हे बाण इकडे जात आहेत। ठीक आहे। त्यानंतर जर आपण विचार केला तर बघा या ठिकाणी P नंतर Q, P या ठिकाणी Q नंतर P, Q P किंवा P नंतर Q, Q नंतर R आणि R नंतर S पुन्हा P, हे सगळे बाण या दिशेने जात आहेत। ठीक आहे। इथे जर बघितलं तर P Q R S आणि पुन्हा P। आता तुमच्या लक्षात आलं असेल वेगळी आकृती कोणती? हा A नंबर, कारण A मध्ये बाण असे फिरतायत म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरतायत। इकडे मात्र घड्याळाचे काटे फिरतात ना, त्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात। घड्याळाचे काटे असे नाही फिरत। घड्याळाचे काटे जर बघितलं आपण, घड्याळ आपलं बघा, घड्याळाचे काटे असे फिरतायत, बरोबर आहे। मग या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात। या तिन्ही आकृत्या या ठिकाणी कशा आहेत? सारख्या आहे, ही मात्र वेगळी आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक A। क्लियर? ओके, ठीक आहे। आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। बघा हा प्रश्न समजून घेत असताना बघा सूचना तीच आहे, बदललेली नाही। मग आपल्याला सारखेपणा शोधायचा आहे। 3 आकृत्यांमध्ये सारखेपणा आहे, एक आकृती काय आहे? वेगळी असणार आहे। बघा साई, या ठिकाणी त्रिकोण आहे म्हणजे कोण मोजायचे, याला किती कोण आहेत किंवा बाजू मोजू। याला 1 2 3 बाजू आहे, म्हणजे बाहेरच्या आकृतीला किती बाजू आहेत? 3 बाजू आहे। आता आतमधल्या आकृतीला किती बाजू आहे? बघा 1 2 3 4 आणि 5, किती बाजू आहे? 5 बाजू आहे। म्हणजे आतमधल्या आकृतीला किती बाजू आहे? 5 बाजू आहे। बाहेरच्या आकृतीला 3, आतमधल्या आकृतीला किती? 5, बरोबर आहे। आता इथं पहा, बाहेरच्या आकृती मोजा 1 2 3 4 आणि 5, बाहेरच्या आकृतीला 5, आतमधल्या आकृती मोजा 1 2 3 4 5 6 7, आतमधल्या आकृतीला 7, म्हणजे याला किती? 7 आहे। ठीक आहे, पुढे बघा आतमधल्या आकृती, बाहेरच्या आकृती मोजा 1 2 3 4 5 6, म्हणजे बाहेरची आकृती 6, आतमधली आकृती मोजा 1 2 3 4 4, म्हणजे बाहेरची आकृती किती आहे? 4। आता पुढे पहा इथे किती आहे? हा बाहेर 1 2 3 4, बाहेरची आकृती 4, आतमधली आकृती 1 2 3 4 5 आणि 6, आतमधली आकृती 6। जर आपण प्रत्येक ठिकाणी निरीक्षण केलं तर आतमधल्या, बाहेरच्या आकृतीपेक्षा आतमधल्या आकृतीमध्ये किती बाजू जास्त आहे? 2 बाजू जास्त आहे। किती जास्त आहे? 2। इथं किती आहे? 2। बघा 5 च्या पुढे 2 7 आहे की, पण इथं जर बाहेरची आकृती किती आहे? 6 आहे, आतमधली आकृती किती आहे? -2 आहे, मायनस आहे, म्हणजे बाहेरच्या आकृतीपेक्षा आतमधल्या आकृतीमध्ये काय आहे? कमी बाजू आहे। मग उत्तर कोणतं निवडणार तुम्ही? सी। कोणतं? सी हे या प्रश्नाचं अगदी अचूक आणि योग्य उत्तर आहे, असं तुमचं निरीक्षण असायला पाहिजे। आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत, हे समजलं सगळ्यांना? छान।
याचा घरी पुन्हा सराव करायचा. आता हा पुढचा प्रश्न. आता याच्यामध्ये विचार काय करायचा आहे, जर आपण बघितलं बघा, मी तुम्हाला फक्त विचार करायला शिकवणार आहे, प्रश्नांचे उत्तर आपल्याला पाठ करायचे नाही. कारण या प्रश्नांचं नावच आहे मानसिक क्षमता चाचणी, म्हणजे बुद्धिमत्ता तपासायची. आपला विचार करता येतो की नाही तो तपासायचा आहे. त्यामुळे याचे उत्तर पाठ करता येत नसतात. प्रत्येक वेळेस त्या आकृतीमध्ये काय वेगळं आहे, काय कोड आहे ते समजायचं. तर इथं विचार केला तर इथं वेगळाच नियम लागेल. बघा, बाहेरची आकृती गोल आहे, आतमधली पण गोल आहे. ही बाहेरची आकृती समलंब चौकोनाची आहे, मधातली पण समलंब चौकोनाची आहे. इथं जर विचार केला बाहेरची आकृती त्रिकोणाची आहे, पण आतमधली आकृती समलंब चौकोनाची आहे. म्हणजे हे थोडस वेगळं आहे, मिसमॅच आहे. हे मॅच आहे, हे मॅच आहे. इथं जर विचार केला बाहेर आयत आहे आणि मध्ये पण काय आयतच आहे. म्हणजे या ठिकाणी सेम टू सेम आहे. इथं बाहेरची सेम, आतमधली सेम, बाहेरची सेम. इथं मात्र बाहेरची आणि आतली वेगवेगळी आहे. म्हणजे उत्तर काय करणार मग तुम्ही? काय करणार? उत्तर सी. ऑप्शन नंबर सी आपल्याला कलरफुल करायचं आहे. ओके, समजतंय सगळ्यांना? व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. पहिल्यांदा जर पाहिलं तर याच्यामध्ये कोणकोणते अक्षर आहे? के आहे, आय आहे, टी आहे. इथं पण के आय टी क्रम मागे पुढे झालेला आहे, पण काही हरकत नाही. के आय आय टी म्हणजे तीन अक्षर आहे. इथं जर पाहिलं तुम्ही तर के आहे, आय आहे, पण कोण नाही? सी आहे. इथं टी पाहिजेत होता, तर इथं काय? सी आहे. म्हणजे हे वेगळं आहे. उत्तर काय असायला पाहिजे तुमचं? डी हेच असायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता. बघा, इथं निरीक्षण काय करणार आहे आपण? निरीक्षण करायला शिकायचं. काय निरीक्षण आपलं? की बघा, सगळ्या ठिकाणी असे आकार आहेत. आपल्याला दिसलं काय पाहिजे? सगळ्या ठिकाणी असे आकार आहेत आणि सगळ्या आकृतीमध्ये काही काळा भाग आहे. बघा, सगळ्या आकृत्यांमध्ये काय? काही काळा भाग आहे. हा काळा भाग सगळीकडे आहे. ह्या आकृत्यामध्ये का? पण काळ्या भागाची जी पोझिशन आहे, हा इथं जर विचार केला तर काळ्या भागाच्या इकडे पण रिकामी जागा आहे. बघा, काळ्या भागाच्या वर पण रिकामी जागा आहे, खाली पण रिकामी जागा आहे. हा इथं विचार केला वर आहे, खाली आहे. इथं दोन्ही बाजूला पांढरा भाग आहे, पण या आकृतीमध्ये फक्त एकाच बाजूला पांढरा भाग आहे, काळ्या भागाच्या इकडे नाही. म्हणजे काळा भाग हा एका कुठल्या तरी टोकाला असणारी फक्त एकच आकृती आहे, ती म्हणजे कोणती? बी. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय निवडणार आहे? बी निवडणार आहे. म्हणजे बी निवडलं तरच तुम्हाला गुण मिळणार आहे, नाही तर गुण मिळणार नाही. 4 प्रश्न असतात अशा प्रकारावरती. किती प्रश्न? 4 प्रश्न असतात. बघा, पुढचा भाग घेऊया. बघा, निरीक्षण करायचं आहे. हा हात वर केल्यापेक्षा निरीक्षण करायचं आहे. बरोबर आहे. आता पहा, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी गोल आहेत. एकात एक गोल आहे. इथं गोल आहे, बाहेर गोल आहे. बघा, पहिलं निरीक्षण आपलं गोलांचं असेल. इथे गोल आहे, बाहेर गोल आहे. मात्र इथं एकच गोल आहे, गोल बाहेर आहे. कोणतं उत्तर असेल? ओके. आता समजा जर हे असं असतं, इथे पण मध्ये गोल असता आणि मग तुम्ही काय पाहिलं असतं की बाण पाले असते. सगळीकडे बाण कसे होते? बाहेर होते. इथे पण बाहेर होता आणि इथं मात्र बाण मध्ये होता, तरी पण उत्तर तुमचं तेच आलं. समजतंय सगळ्यांना? म्हणजे वेगवेगळा विचार कसा करायचा ते आपल्याला कळालं. ठीक आहे, आता आपण काय करू? पुढे जाऊया. बघा, काय येणार उत्तर? सी. कारण काय? जर 3-3 टिपके सगळ्या ठिकाणी आहे, 1 2 3 1 2 3 3 काळे सगळ्या ठिकाणी, पण हे जे आहेत ना, हे एका कोपऱ्यामध्ये. बघा, या ठिकाणी जर बघितलं, हा कोपऱ्यामध्ये आहे, हा ह्या कोपऱ्यामध्ये, म्हणजे आपण त्याला 90 अंशाचा कोन म्हणू. हा या ठिकाणी कोपऱ्यामध्ये, पण हा असा कोपऱ्यात नाही, तर हा इकडे बाहेर गेला. बरोबर आहे. म्हणजे काय निवडणार मग तुम्ही? मला व्हेरी गुड. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आता बघा, पहिल्यांदा जर पाहिलं तर सगळीकडे वर्तुळ आहे. पहिल्या राऊंड मध्ये काय करणार आपण? सगळीकडे काय आहे? वर्तुळ आहे. बघा, पहिलं निरीक्षण आपलं सगळीकडे वर्तुळ आहे. ठीक आहे. मग इथं काही उत्तर आपल्याला सापडलं नाही. मग बघितलं की सगळीकडे बाणा आहे. मग बाणांची दिशा पाहू. काय पाहू? बाणांची दिशा. इकडे बाहेर आहे, इकडे बाहेर आहे,
इकडं पण बाहेर आहे. इकडं जर बघितलं एक बाण बाहेर आहे, एक बाण काय आत आहे. इथं जर बघितलं इथं सुद्धा बाण कसे बाहेर आहे. म्हणजे कोणतं वेगळं येतं? ऑप्शन नंबर सी तुमचा काय यायला पाहिजे या ठिकाणी, डिफरंट यायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी हे आपण या ठिकाणी काय करायचंय उत्तर म्हणून निवडायचंय. ऑप्शन नंबर सी हेच आपल्या या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. आता समजा जर या प्रश्नांमध्ये हे बाण नसते आणि आकृती अशीच असते, मग तुम्ही उत्तर काय निवडलं असेल? हा जर बाण नसते तर सगळीकडे काटकोन होत होते. बघा बाहेरचा पण विचार करतो आपण, इथं पण काटकोन होता, इथं पण काटकोन झाला असता, मात्र इथं हा विशाल कोन झाला, म्हणून तुमचं उत्तर ए असतं. पण बाण असल्यामुळे ह्या आकृतीमध्ये उत्तर काय सी आहे. सी आहे. ओके, समजतंय सगळ्यांना? चलो फिर लाईक करो. चला पुढे नेक्स्ट असं करायचं. ठीक आहे. हा प्रश्न आपण सोपा आहे, काहीच अवघड नाही. बघा हा या ठिकाणी त्रिकोण आहे 3, वर्तुळ किती आहे 1 2 3 आहे. बरोबर आहे, 1 2 3 आहे. इथं चौकोन आहे, इथं वर्तुळ किती आहे 1 2 3 आहे. पुढच्या पण चेक करायच्या, गडबड नाही करायची. बघा किती आहे चौकोन आहे, वर्तुळ किती पाहिजे होते 1 2 3 आणि 4 वर्तुळ आहे. इथे किती कोण आहे 1 2 3 4 5 पंचकोन आहे. बघा 1 2 3 4 आणि 5 आहे का 5? म्हणजे सगळ्या ठिकाणी आतमध्ये जितक्या आकृत्या आहेत, जितके कोण आहेत तेवढे वर्तुळ आहे. इथं मात्र आतमध्ये 4 कोण असून वर्तुळ किती आहे 3 आहे. म्हणजे वर्तुळ काय कमी आहे, वर्तुळ काय कमी आहे, वर्तुळ कमी आहे. इथं वर्तुळाच्या आतल्या याची संख्या कशी आहे सारखी आहे. म्हणून उत्तर कोणतं निवडणार मग तुम्ही? करेक्ट. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट. असा गोंगाट नाही करायचा. बसा खाली. आपण जर विचार केला तर बघा ही आकृती बंद आहे, ही आकृती बंद आहे. मग उघड्या आकृत्या 2 आहेत, ही पण आहे ही पण आहे. म्हणजे या निर्णयानुसार किंवा या नियमानुसार आपलं उत्तर सापडणार नाही, कारण ओपन आकृत्या 2 आहे. मग आपण काय करू, आकृत्यांचे कोण मोजू. जर कोण मोजायचं ठरवलं तर या आकृतीमध्ये कोणच नाहीये. बरोबर आहे की नाही? आणि इथले 2 कोण आहे, इथले 4 कोण आहे, इथले मग कोण सुद्धा निकाल लागणार नाही. मग हा विचार पण करायचा नाही. मग विचार रेषांचा करू. इथे किती रेषा आहे 1 2 3 4. इथे किती रेषा आहे 1 2 3 4. इथे किती रेषा आहे 1 2 3 आणि 1 4. इथं बघा 1 2 3 4 5 रेषा बघतात आहे की. मग रेषा इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. मग वेगळा कोण पडला? डी उत्तर वेगळा पडला, म्हणून डी ला आपण आपलं उत्तर निवडायचं. ओके, समजतंय का तुला रवींद्र? छान. आता पुढचा क्वेश्चन घेऊ. हा प्रश्न थोडासा विचार करायला लावणारा आहे. बघा याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर याच्यामध्ये करायचं आहे आपल्याला की हा जो त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण प्रत्येक ठिकाणी ब्लॅक रेषा प्रत्येक ठिकाणीच आहे. मग आपण काय करणार आहोत, हा त्रिकोण सरळ करायचा प्रयत्न करायचा. तर हा त्रिकोण आपण सरळ केला असा, बघा असा फिरवला याला, ही रेषा कुठे येईल अशी येईल आणि हा ब्लॅक भाग असा राहील. दिसतंय सगळ्यांना? दिसायलाच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा कसा होईल, हा तसाच आहे, म्हणजे याच्यासारखाच आहे. बरोबर आहे. आता याला जर आपण सरळ केलं, याला असं सरळ करावं लागेल. तर ही जी रेषा आहे ही कुठे येते, इकडे येते. आणि हिच्या जर असं फिरवलं आपण असं, तर ही उजव्या हाताला येते. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे मग? व्हेरी गुड, सी आपल्या या ठिकाणी उत्तर. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा याच्यामध्ये काय सापडते बरं आपल्याला तर शोधायचं आहे. सापडला असेल तर चांगली गोष्ट आहे. बघा RUN UNR म्हणजे RUN 3 अक्षर आहे. बघा इथं काय U आहे, N आहे, पण या ठिकाणी R नाहीये, तर K आलेला आहे. पुढे बघू, R आहे, U आहे, N आहे, म्हणजे हे अक्षर आपलं वेगळं आलेलं आहे, याच्यामध्ये K आलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण ठिकाणी घेऊया. असं
बघा इथे जर विचार केला बैलगाडी आहे, सायकल आहे, जहाज आहे आणि रिक्षा सायकल आहे, सगळे प्रवासाचे वाहन आहे. पण यापैकी हे वाहन जमिनीवर चालतं, हे सुद्धा जमिनीवर चालतं, हे सुद्धा जमिनीवर चालतं, हे मात्र पाण्यामध्ये चालतं. मग पाण्यात चालणारं वाहन म्हणून पर्याय क्रमांक सी आपण या ठिकाणी निवडायचा. ठीक आहे. असे काही सोपे प्रश्न येतात, काही एखादा अवघड असतो. आता पुढचा पहा बघा, लक्ष द्या. इथं त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, काही 90 अंशाचा कोण आहे. इथं जर विचार केला तर हे सगळे कोण कसे लघु कोण आहेत. ठीक आहे. इथं जर विचार केला तर हा पण काटकोन त्रिकोण आहे, हा पण कसा आहे काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. म्हणजे तिन्ही काटकोन आहे, एकच लघु कोण त्रिकोण आहे, म्हणजे बी ऑप्शन आपण या ठिकाणी निवडायला पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन घेऊ आपण, थोडासा विचार करायला लावणार जास्त. बघा पहिल्यांदा काय करायचं, हे चौकोन पाहायचे. बघा पहिल्यांदा काय करायचं, हे चौकोन पाहायचे. हे चौकोन इथं आहे, हा चौकोन इथं आहे, बघा हा चौकोन इथं आहे आणि हा चौकोन पण आहे, म्हणजे चौकोनाचा काही विषय नाहीये. ठीक आहे. त्यानंतर ह्या असे आहे का, बघा इथे आहे, इथे पण आहे, बघा इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे. आणि इथे पण आहे. मग आता विचार काय करायचा, लक्ष द्या. म्हणजे आकृती आपल्याला बघा, हा गोल आहे का पाहिजे, हा गोल पण आहे, ऐका सगळे भाग सगळ्या आकृत्यामध्ये आहे. मग आता आकृती फिरवून पाहायची. आता काय करायचं, सगळ्या आकृत्या अशा करायच्या, म्हणजे ह्या कोपऱ्यामध्ये हा गेला पाहिजे आणि हे या कोपऱ्यामध्ये आलं पाहिजे, आणि मग हा कुठं आला पाहिजे, डाव्या बाजूला वरती आला पाहिजे. ही आकृती जर आपण फिरवली, ही आकृती आपण फिरवली तर काय होईल बघा, हा इथं वरती जाईल, हा कुठं जाईल, असा वरती जाईल, बरोबर आहे. हा वरती जाईल, त्यानंतर त्याचबरोबर काय होईल, हा इथे खाली येईल, समजतंय का. आणि हा गोल कुठं जाईल, इथे जाईल. कलर बदलतो ना तुमच्या लक्षात. ठीक आहे. हा इथे जाईल, ठीक आहे, असा हा गोल इथला इथे जाईल आणि हा इथे येईल, म्हणजे ह्याच्यासारखा झाला, याच्यासारखा झाला. आता याला जर आपण फिरवलं, हा असा फिरवला समजा, हा इथं, त्यानंतर हा इथे, हा मग या ठिकाणी जाईल, बरोबर आहे की. त्यावेळेस हा कुठे जाईल, इथे जाईल, आणि हा कुठे येईल, इथे येईल. क्लिअर. मग आता याला जर आपण तसं केलं, हा याला जर आपण इकडे नेलं किंवा असं फिरवत फिरवत, हा आपल्या कुठे आणलं त्याला, याला या ठिकाणी कुठे घेतो आपण, या ठिकाणी घेतो. याला जर आपण इथे घेतलं, बरोबर आहे की. हा कुठे येईल, इथे येईल, आणि हा इकडे येईल. मग सांगा आता कोणती वेगळी आहे, कळालं का. मग आकृती फिरवावी लागते. जेव्हा सगळीकडे सगळे घटक सारखे असतात तेव्हा आपल्याला काय करून आकृती फिरवा. मग आकृती फिरवून आपलं उत्तर काय निघतं, डी निघतं. म्हणून ऑप्शन नंबर काय, डी आहे. बघा सगळेच प्रश्न सोपे नसतात आणि सगळेच अवघड नसतात. एखादाच अवघड असतो, तिथे आपल्याला जास्त विचार करावा लागतो, आणि त्याचा सराव जर केला तर तो पण अवघड नसतो, तो पण सोपाच असतो. घेऊ पुढचा प्रश्न. हे मला अजिबात पसंत नाही. पुढे बघा, आता मी समजून सांगतो, समजून घ्या, नंतर तुम्हाला सराव करायचा आहे. ठीक आहे. बाहेरचं वर्तुळ आहे, सगळ्या ठिकाणी आहे. ओके. आता मध्ये जे वर्तुळ आहेत त्यांचं निरीक्षण करा. बघा हे दोन वर्तुळ एकामध्ये एक आहे, हा मात्र बाहेर सेपरेट आहे. बघा इथं पण हे दोन वर्तुळ एकामध्ये एक आहे, हा बाहेर सेपरेट आहे. हा इथं पण दोन वर्तुळ एकत्र आहेत, हा बाहेर आहे. आणि इथं मात्र हा तिन्ही एकमेकांमध्ये गेलेले आहे. मग कोणतं उत्तर येणार आहे, डी. असं कोणतं उत्तर येणार आहे म्हटलं की त्यावेळेस तुम्ही फक्त सांगायचं ऑप्शन नंबर. समजते सगळ्यांना. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा जर विचार केला, हा तर या ठिकाणी यू आहे, यू मध्ये यू मिक्स झालेला आहे, या ठिकाणी बरोबर सेंटर पर्यंत आलेला आहे. बघा या ठिकाणी पण यू आहे, या ठिकाणी ए उत्तर असणार आहे, कारण एचा जो स्पेस आहे की नाही हा जास्त आहे. इथं बाकी सगळ्या ठिकाणी कसं आहे, सेम टू सेम मॅच झालेला आहे. ए मध्ये मात्र ते मॅच झालेलं नाही, म्हणजे ए आपलं उत्तर या ठिकाणी आपण निवडायचं का. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. बघा खूप सिंपल आहे, लक्ष द्या, पण चुकू शकतो बरं का, थोडी काळजी घेणं गरजेची आहे. बघा काय केलेलं आहे आपण, ही एक आकृती आहे, या आकृतीमध्ये काळा झालेला भाग असा गोलाकार आहे,
बरोबर आहे की नाही? पाव भाग म्हणू आपण त्याला, काय म्हणू? पाव. असा जर काढला आपण तर असा वर्तुळातला 1/4/1 आहे की नाही? पाव भाग. इथं जर केला, इथं बघा, इथं एक चौकोन तयार झालेला आहे. ठीक आहे, इथं एक चौकोन तयार झालेला आहे. ठीक आहे, आणि इथं जर केला तर इथं एक पुन्हा एक त्रिकोण तयार झालेला आहे. आणि इथं मात्र अर्धा भाग तयार झाला आहे. किती भाग तयार झाला आहे? अर्धा. म्हणजे किती? ही जी बाहेरची आकृती आहे याचे 3 भाग कोरे आहेत आणि एक भाग रंगवलेला आहे. इथं पण 3 भाग कोरे आहेत आणि एक भाग रंगवलेला आहे. इथे पण 3 भाग कोरे आहेत आणि एक भाग रंगवलेला आहे. इथं पण 3 भाग कोरे आहेत आणि एक भाग कलर झालेला आहे. इथं मात्र अर्धा अर्धा झालेला आहे. अर्धा वर्तुळ रंगवलेला आणि अर्धा काळा झालेला आहे. मग कोणतं उत्तर येणार आहे? डी. सिंपल एकदम. पुढचा क्वेश्चन बघा. आयत सगळीकडे आहे, असा वाय सगळीकडे सारखा आहे, प्लसच आहे, कुठेही गुणाकार नाहीये. मग काय करावं लागेल? आकृती फिरवावी लागेल. काय करावं लागेल? आकृती. सगळी आकृती आपण काय करू? अशी उभी करून पाहू. कशी करून पाहू? उभी करून पाहू. ठीक आहे, किंवा मग अशी झोपवून पाहू. बघा, अशी जर केली आकृती, हिला जर असं केलं आपण, बघा इमॅजिन करायचं, हिला जर आपण असं झोपवलं या साईडला, तर ही जी रेषा आहे ही रेषा कशी होणार आहे? बघा, असं फिरवल्यानंतर तर हा जो कोण आहे तर अशा पद्धतीने जाईल आणि इथे प्लस याच्यासारखं येतोय का? नाही ना. ठीक, हिला जर आपण काय केलं, हिला जर आपण असं फिरवलं, समजा असं फिरवून इथपर्यंत आणलं तर ही पान कसं तयार होणार आहे? बघा, अशी जाईल प्लस असं तयार होणार. ठीक, हिला जर आपण असं फिरवलं असं, ठीक आहे, हिला आपण असं फिरवूया. कसं? असं फिरवूया. तर असं फिरवलं तर काय तयार होईल? बघा, तिला जर आपण असं फिरवलं, समजा ही रेषा कशी होईल? अशी येईल, हा वाय असा जाईल. ठीक आहे, आणि ह्या असं प्लस, म्हणजे पहिल्यासारखी आकृती तयार होते. ठीक आहे, थोडीशी माझी ड्रॉइंग चुकली ड्रॉ करताना. ठीक आहे, पुन्हा एकदा घेऊ आपण त्याला. बघा, हिला जर आपण फिरवलं तर अशी आकृतीच काढतो व्यवस्थित, काहीच अडचण नाही. ठीक आहे, या ठिकाणी जाईल अशी. बघा, हिला या ठिकाणी फिरत असताना ही रेषा आकृतीमध्ये येईल, अशी होईल. आणि हिला जर आपण असं फिरवलं तर ही आकृती कशी तयार होऊन जाईल? सेम टू सेम अशी तयार होईल. कोणती वेगळी तयार होऊ लागली? कोणती? बी नंबर वेगळी तयार होऊ लागली. सोडून दिल्यानंतर बघू. ठीक आहे, चला नेक्स्ट. कळलं तुम्हाला सगळ्यांना? असे असतात बघा, काही काही अवघड असतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा. हा, बी आपण निवडू, कारण का इथं बघा 1 2 तिन्ही आकृत्या एकमेकांमध्ये आहे. इथं मात्र या दोनच आकृत्या एकमध्ये बाहेर आहे. इथं पण तिन्ही आहेत आणि इथं पण तिन्ही आकृत्या एकमेकांना क्रॉस केलेला आहे, गुंतलेल्या एकमेकांमध्ये. इथं बी मात्र मध्ये दोनच आकृत्या गुंतलेल्या आहेत. म्हणून ऑप्शन नंबर काय घेऊ आपण? बी घेऊ. काय घ्यायचं? बी. सोपा आहे, फक्त विचार थोडासा करायचा. इथं बघा 3 आकृत्या आहेत. एक बघा, चौकोन, वर्तुळ आणि ब्लॅक आहे की नाही? या ठिकाणी काय? वर्तुळ, चौकोन आणि ब्लॅक. या ठिकाणी काय? त्रिकोण, वर्तुळ आणि ब्लॅक. इथं बघा, इथं त्रिकोण, चौकोन आणि ब्लॅक. पण विचार करा, हा नेहमी तर लागत नाही. इथं जर पाहिलं आपण, बाहेरच्या आकृती चौकोनाचे, मध्ये वर्तुळ, वर्तुळ डबल आलेला आहे. इथं जर विचार केला, सगळ्यात बाहेर काय? वर्तुळ आहे, मध्ये चौकोन आहे, तेच वर्तुळ मध्ये पुन्हा काय झालेलं आहे? काळं झालेलं आहे. इथे विचार केला, सगळ्यात बाहेर काय? त्रिकोण आहे, त्यांच्यामध्ये दुसरी आकृती आणि मध्ये जो त्रिकोण काळा झालेला आहे, म्हणजे ही बाहेरची आकृती आहे. इथं पण बघा, इथं काय? बाहेर त्रिकोण आहे आणि असाच त्रिकोण मध्ये आहे, तो काळा झालेला आहे. असं कुठं नाही झालेला? ए मध्ये नाही झालं. कुठं झालेलं नाही? ए मध्ये, कारण इथं काय पाहिजे होता? चौकोन पाहिजे होता, आहे की नाही? काळा. म्हणून वेगळं काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे. समजते सगळ्यांना? एकच्यापेक्षा सोपं काहीच नसतं. आता पहा,
सगळ्या आकृत्या सारख्या आहेत, फक्त आता त्याच्यामध्ये जो ब्लॅक आहे ऐक नाही किंवा वर्तुळ आहे चौकोन आहे ते बघायचे. बघा इथं काय आहे, हे दोघं सोबत आहेत हा इथे हे दोघं सोबत आहे, इथे पण नाही. बघा त्यांची रचना कशी आहे बघा. त्यानंतर हा उत्तरशी आपण पाहू ना कसं आहे बघा. काय रिकाम काळं आणि चौकोन. त्या ठिकाणी रिकाम्यानंतर काय आहे, रिकाम्याच्या नंतर असं असा क्रम लावा त्यांचा. आता तुम्हाला कळलं, आता मला सांगायची गरज नाही. सांगा, विचार करून सांगा. बघा रिकाम्या वर्तुळानंतर काळं झालेलं वर्तुळ आहे, इथं रिकाम्या वर्तुळानंतर काय आहे, चौकोन आहे. इथं जर विचार केला तर या रिकाम्या वर्तुळानंतर पुढचं वर्तुळ काय काळं झालेलं आहे, आणि इथं पण रिकाम्या वर्तुळानंतर पुढचं वर्तुळ काय झालंय काळं झालेलं आहे. हा असा विचार करायचा. मग ऑप्शन काय आहे बी. समजतं का. असे बाण मारायचे, बाणावर पण लक्षात येईल. बघा काळ्यानंतर चौकोन आहे, दुसरी एक चिठ्ठी काळ्यानंतर काय चौकोन आहे. इथं काळ्यानंतर काय आलं वर्तुळ आलं, इथं चौकोन पाहिजे होता. इथं पण काळ्यानंतर पाहिलं तर काय चौकोन आहे, आणि इथं पण काळ्या वर्तुळानंतर काय चौकोन आहे. मग बी मध्ये तसं नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर बी वेगळा आहे. कधी कधी जसं वाटतं तसं नसतं. समजलं का. जसं दिसतं तसं नसतं, मग विचार करून त्याचं उत्तर निवडायचं असतं. समजलं सगळ्यांना हे. चला पुढे बघा निवडायचं आहे. डी म्हणजे सी. बघा याच्यामध्ये सगळ्यामध्ये हा सगळ्यांचे अर्धे भाग होते. बघा म्हणजे सममितीवरचा प्रश्न आहे. 6वीला आहे बघा सममिती. ठीक आहे, याचे पण समान अर्धे भाग होतात. ठीक आहे, याचे पण समान अर्धे भाग होतात, याचे होत नाही. समजलं का. पुन्हा दुसरं एक सांगू का की याच्यामध्ये वर्तुळाकार रेषा आहे, इथं कुठंच तशी वर्तुळाकार रेषा नाही. हा पण त्याचा नियम तुम्ही लावून उत्तर निवडू शकता. ऑप्शन नंबर सी. डी नाही, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन वर लक्षात ठेवायचं, नाही तर लिखता सांग गोल काळं डी च उत्तर चुकून जाईल. बघा हा प्रश्न जर सिंपल आहे. अभय सांगू बरं. हा बघा इथं जर विचार केला हा बघा मधली जी आकृती आहे ना चौकोनाची, तसेच छोटे छोटे चौकोन बाहेर झालेले आहेत. इथं मध्ये त्रिकोणाची आकृती आहे, तसेच छोटे छोटे त्रिकोण काय बाहेर आहे. इथं मध्ये आयताची आकृती आहे, तसेच छोटे छोटे आयत काय बाहेर आहे. इथं मध्ये वर्तुळाची आकृती आहे, पण बाहेर काय अर्धवर्तुळ आहे. जरी आकृती अशी असती समजा तर मग वेगळी अशी बाहेर आहे की नाही. त्यामुळे हे उत्तर आपलं निवडायचं आहे. ऑप्शन नंबर डी तुमचं वेगळं आहे. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी घ्यायचा काय. बघा जे डायस आहे बघा हा इथं ए आहे बघा, बी आहे आणि सी आहे, म्हणजे ए बी सी आहे की नाही. त्यानंतर डी ई एफ बघा, डी ई एफ बघा, डी नंतर ई नंतर एफ, त्यानंतर जी एच आय, जी नंतर एच नंतर आय, म्हणजे जी एच आय सलग येणारे अक्षर आहे. इथं जर बघितलं इथं काय यल यल जे के क्रम चुकलेला आहे. यल जे के हे कसं पाहिजे होतं जे के यल असं पाहिजे होतं. बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी आपण निवडायचंय. बघा किती बारीक विचार करायला लागतो आहे. एवढं सिंपल नसतं. आपल्याला वाटतं सोपं सोपं आहे, पण एखादा प्रश्न अवघड येतो आणि मग आपलं मेरिट कापून टाकतो आहे की नाही. हा सगळ्यात सिंपल, कारण का तर एक काळा आहे त्याच्यामध्ये, एक बी काळा नाही, असे काही सोपे असतात. चला पुढच्या आकृती घेऊ. हा गोंधळ करू नका. बघा लक्ष द्या, 1 2
तीन बाहेरच्या दिशेने आहे हा इथं पण 1 2 3 बाहेरच्या दिशेने इथं 1 2 3 बाहेरच्या दिशेने बघा इथं पण 1 2 3 बाहेरच्या दिशेने आता बघा लक्ष द्या जो मोकळा भाग आहे त्याच्या विरुद्ध दिशेने तोंड आहे इथं पण तसंच आहे हा इथं पण तसंच आहे इथं पण उलटा आहे म्हणजे ऑप्शन नंबर करेक्ट खुर्चीला हात लावू नका नेक्स्ट घेऊ शरीराचे अवयव आहेत आपण थोडा मागे सरक बघा डोळे आहे हात आहे कान आहे आणि ओठ आहे मग काय वेगळं येईल बघा हा खांद्याचा अवयव आहे आणि हे सगळे चेहऱ्यावरचे अवयव आहेत डोळे आपल्या चेहऱ्यावर आहेत ठीक आहे कान आपल्या चेहऱ्यावर आहेत आणि होठ पण आपल्या चेहऱ्यावर आहे हा मात्र आपल्या धडाला जोडलेला अवयव आहे की नाही म्हणजे मग बी आपलं उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण विचार करायचा बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 सर्वच ठिकाणी 5 5 मग काय उत्तर असेल बरं बघा लक्ष द्या या आकृती सगळ्या अशा जर फिरवल्या बघा W नंतर पुन्हा एक रेषा आहे याला जर असं फिरवलं तर मग कसं काय होतंय M नंतर उभी रेषा आहे ठीक आहे याला जर असं फिरवलं तर M नंतर उभी रेषा येते ठीक आहे याला जर असं फिरवलं तर M नंतर उभी रेषा येते उत्तर काय आहे बघा बरं किती हुशार आहे तुम्ही सगळ्यांना समजतंय का पण समजतंय कोमल तुला ग अनन्या तुझं नाव बघा पुढे एक मोठी रेषा आहे आणि पुढे बाण आहे 1 2 3 रेषा आहेत एक मोठी रेषा पुढे बाण 1 2 3 रेषा इथं मात्र उलटा आहे छोट्या रेषेत बाण आहे ऑप्शन नंबर बघा पहिल्यासारखा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा मात्र टी आय पाहिजे होतं आय नाही इथं TICI ऑप्शन नंबर सी करेक्ट उत्तर ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघा सगळ्यांचे डोळे उलटे आहेत इथं मात्र सुईचे डोळे आहेत बघा याचं उत्तर काय सी आहे समजलं का आता पुढचा क्वेश्चन घेऊ आपण हा बघा हे जितके 3 3 4 असं लिहू 4 4 3 3 ठीक आहे दोन म्हणजे इथं मॅच नाही होत म्हणजे ऑप्शन नंबर सी उत्तर निवडायचा ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण हा ते उत्तर असू शकतं ठीक आहे त्या सगळ्या छेदलेले नाही ठीक आहे समजलं का बाकी सगळ्या आपल्याला छेदलेल्या नाहीत त्या मात्र छेदलेल्या आहेत ठीक आहे पुढे खाली बसून घ्या वाटताला काही विषय नाही बघा हे सगळीकडे आहे सारखा आकार पाहून घ्यायचा कुठे कुठे आहे हा सारखा आहे सगळीकडे असा पाहिजे मी विचार करायला शिकवतोय तुम्हाला मी तुम्हाला गणित पाठ करायला नाही शिकवते तर मी तुम्हाला विचार करायला शिकवतोय की कसा विचार करायचा आहे तर हे सगळीकडे आहे मग हे सगळीकडे म्हटल्यानंतर याचा विचारच करायचा नाहीये मग फक्त उत्तर कशावर निघणार आहे ह्या भागावरती उत्तर निघणार आहे ठीक आहे मग हा भाग पण सगळीकडे सारखा आहे तर काय करू आता सगळ्या आकृत्या काय करू अशा उभ्या करू हिला जर उभं केलं तर कसं होणार आहे असं होणार आहे हा भाग कळतोय का हिला जर उभं केलं तर एक वरती आणि एक खाली याला जर असं उभं केलं कसंही करून उभं केलं याला तर हिरेशा पुढे जागा असं याला उभं केलं समजा तर विचार करा हिरेशा वरती जाणार हिरेशा खाली येणार आहे समजतं का हिरेशा ही
आता ही तिथं ऑलरेडी तशीच आहे. याला जर असं उलट फिरवलं तर याची ही रेषा खाली आणि ही रेषा वर जाईल. समजलं का? ऑप्शन नंबर डी तुम्ही निवडू शकता बिनधास्त. ठीक आहे. हा प्रकाश देतो, हा प्रकाश देतो, हा प्रकाश देतो, पण हा सुगंध देतो. ठीक आहे. त्याला ज्योत नसते. या सगळ्यामध्ये काय ज्योती आहे. बघा ही ज्योत आहे, इथं ज्योत आहे, इथं पण ज्योत आहे, त्याला मात्र ज्योत नाहीये. ठीक आहे. बघा हे आरसा समजा, हा या सगळ्या आरशातल्या प्रतिमा आहे. जशी इकडं आहे तशीच इकडं आहे, इकडं पण तशीच आहे, इथे पण तशीच आहे. पण ही कशी पाहिजे होती मग अशी पाहिजे. म्हणजे उत्तर बघा इकडे सगळीकडे वर्तुळ आहेत. या रेषा जर पाहिल्या मध्ये बोल नका. या रेषा जर बघितल्या तर अशा उभ्या उभ्या आहेत. इथं पण उभ्या रेषा आहेत. ठीक आहे. इथं मात्र आडव्या रेषा आहेत. डी त्याचं उत्तर आहे. पुढे बघा. बघा कॅरम बोर्ड आहे. बघा कॅरम बोर्ड घरात खेळू शकतो. चेस घरात खेळू शकतो, घरात खेळू शकतो. मात्र क्रिकेटला आपल्याला ग्राउंड लागतो. म्हणजे हा मैदानी खेळ आहे. हा आउटडोर, हा आउटडोर आहे. आणि हे सगळे कसे आहेत? इनडोर आहे. है की नाही? इनडोर खेळ आहे म्हणजे घराच्या आत खेळले जाणार. म्हणून ऑप्शन नंबर डी आपण या ठिकाणी. बघा आता याच्यात विचार करा. याचे दोन समान भाग झालेले आहेत. याचे पण दोन समान भाग झालेले आहेत. याचे दोन समान भाग. हा बरोबर आहे. म्हणून हे वेगळं आहे. ओके. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. अशाच प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही भरपूर सराव करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू. बाय.